अतिक्रमण काढलेल्या दुकानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीची स्थापना. श्रीरामपूर शासकीय विश्रामगृह श्रीरामपूर या ठिकाणी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता श्रीरामपूर शहरातील काढलेल्या अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांची माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, भाजपचे प्रकाश चित्ते, रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, मुन्ना झवर व सर्व पक्षीयांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिक्रमण काढलेल्या दुकानदाराच्या पुनर्वसनासाठी मीटिंगमध्ये प्रामुख्याने सविस्तर चर्चा झाली. मीटिंगमध्ये श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीची स्थापना करून श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने मोठे जन आंदोलन उभारून श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण काढलेल्या दुकानदारांना व बेघर झालेल्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष चालू ठेवणार असल्याचे मीटिंगमध्ये एकमताने ठरले. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे म्हणाले की गांधी पुतळ्याच्या बाजूने असणारे जुने कोर्ट ते जिनिंग प्रेस येथे सरकारची फार मोठी जागा आहे. त्या जागेमध्ये सरकारने अतिक्रमण काढलेल्या दुकानदाराचे पुनर्वसन केले तर व्यापाऱ्यांना रोजीरोटीचा प्रश्न सुटेल. माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक म्हणाल्या की अतिक्रमणामध्ये काढलेल्या दुकानदारांच्या पुनर्वसनासाठी लवकरच आपल्याला श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने शिष्टमंडळ घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची भेट घेऊन श्रीरामपूरकरांच्या आपण व्यथा मांडणार आहोत. भाजपचे प्रकाश चित्ते म्हणाले की ज्यांच्या अतिक्रमणामध्ये दुकाने काढले त्यांनी शॉप ॲक्ट लायसन, नगरपालिकेला भरत असलेली कराची पावती स्वतःजवळ ठेवून शासन दरबारी आपण लढावे व मोठा लढा उभारू तरच आपल्याला न्याय मिळेल. रिपाईचे सुभाष त्रिभुवन म्हणाले की बाळाला आपल्या आईचे दूध पिण्यासाठी रडावे लागते तेव्हा त्याची आई त्याला दूध पाजते. म्हणून अतिक्रमण काढलेल्या दुकानदारांना आपल्यावर झालेला अन्याय होत असलेले व झालेली उपासमार, कर्जाचा डोंगर हे सर्व तीव्रपणे शासन दरबारी मांडले आपण तरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सरकार आपली दखल घेऊन योग्य न्याय देईल. मनसेचे बाबा शिंदे यांनी देखील सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी व सर्व पक्षांनी मोठे जन आंदोलन उभारून दुकानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी एकसंघ व्हावे. त्यावेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांनी आंदोलनासाठी मर्चंट असोसिएशनचा जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी मुन्ना झवर, उमेश पवार, भैया भिसे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी निलेश ओझा, संदीप भवर, अहमद शहा, वसीम बागवान, अर्चना पानसरे, ॲडव्होकेट सुभाष जंगले, छावाचे नितीन पठारे, दीपक कदम, मोहन आव्हाड, मनोज काळे, विजय शेलार तसेच व्यापारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष त्रिभुवन यांनी केले तर आभार गौतम उपाध्ये यांनी